नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो। निवडणुकीच्या प्रचार सभा सुरू झालेल्या आहेत। आज उद्धव ठाकरे यांची एक जंगी सभा झाली आणि त्यापूर्वी एकनाथ शिंदेंच्या 2 सभा टेलिव्हिजनवरून लाईव्ह पाहायला मिळाल्या। एकनाथ शिंदे हे सातत्याने बाळासाहेब ठाकरे यांच्यावरचं आपलं प्रेम व्यक्त करत होते आणि प्रत्येक वाक्यानंतर त्यांचं पुढचं वाक्य असायचं की मी घरी बसत नाही, मी फेसबुक लाईव्ह करत नाही, मी देणारा मुख्यमंत्री आहे, मी देना बँक आहे, लेना बँक नाही वगैरे वगैरे। त्यांच्या या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक कल्पना, ही सगळी टीका, त्यांचे हे सगळे मुद्दे इतके घासून गुळगुळीत झाले की आता त्याचा कंटाळायला लागलेला आहे आणि सगळ्या योजनांची माहिती सांगायची। मोदींच्या पद्धतीप्रमाणे आपण काय काय करतो, आपण विकास पुरुष कसं आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा। अमित शहा यांच्याप्रमाणे रेकून बोलायचं, या पद्धतीने एकनाथ शिंदे यांचं राजकारण चालू आहे। आणि त्याच वेळी ते सातत्याने की बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा मी जपलेला आहे, त्यांचं हिंदुत्व मी जपलेलं आहे असे दाखवण्याचा ते प्रयत्न करतात। प्रत्यक्षात तसं नाही। आजच्या एका भाषणात ते म्हणाले की लाडक्या बहिणीच्या या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे लोक करत आहेत। असा जर कोणी केला प्रयत्न त्याला कोल्हापुरी जोडा दाखवा, असं एकनाथ शिंदे म्हणाले। आता बाळासाहेब ठाकरे जर आज हयात असते ते बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने या काही गप्पा एकनाथ शिंदे मारतायत, त्याचा जवाब त्यांनी कशा पद्धतीने दिला असता, त्यांनी त्यांच्या गद्दारीचं तोंड कसं फोडलं असतं, म्हणजे सगळ्या गद्दार गँगचं, हे आपल्याला माहिती आहे। म्हणजे जे गद्दार आहेत, जे सूर्याजी पिसाळ आहेत, त्यांचं काय करायचं हे बाळासाहेबांनी केव्हाच सांगून ठेवलेलं होतं। बाळासाहेबांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असती, त्याची व्यक्त केली असती। नारायण राणे कितीही बाळासाहेबांबद्दल प्रेम व्यक्त करत असले पण त्याला माहिती आहे की बाळासाहेबांवरती जर टीका, त्यांच्या मुलांनी म्हणजे निलेश राणे यांनी बाळासाहेबांवरती अत्यंत खालच्या स्तरावरची टीका सुद्धा केलेली आहे। नारायण राणे हे किती प्रेम व्यक्त करत असले की ते त्यांच्या प्रेमाला काही अर्थ नाही, कारण बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सर्वसामान्य माणसाचं प्रेम आहे, मराठी माणसाचं प्रेम आहे आणि म्हणून त्यांच्यावर टीका केली आपण तर आपल्या अंगाशीर हे माहिती असल्यामुळे हे सगळे लोक त्यांच्यावर टीका करत नाही आहेत। ते दाखवत आहेत की बाळासाहेबांवरचं आमचं प्रेम आहे आणि आम्ही टीका करतो ते उद्धवजींवरती। प्रत्यक्षात बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सुद्धा त्यांचं प्रेम जे आहे ते अतिशय नाटकी आहे, खोटं आहे आणि बनावटी आहे। आता भारतीय जनता पक्षाचाच एक जिल्हाध्यक्ष उल्हासनगरचा तो म्हणतो की जो गद्दारी करतो तो मुख्यमंत्री बनतो। मी शिंदेंवर भाजपचा जिल्हाध्यक्षच टीका करतोय, त्यालाही खरं बोलावंसं वाटतंय आणि गद्दारी केलेलीच आहे। भाजपचा जिल्हाध्यक्ष काही खोटं बोललेलं नाही, त्यामुळे शिंदे सेना संतप्त झालेली आहे। पण आज तो मुद्दा नाही आहे। माझं असं म्हणणं आहे की बाळासाहेबांवरचं तुमचं खरं प्रेम असतं तर तुम्ही गद्दारी केली नसती, खोक्यांसाठी उद्धव ठाकरेंना धोका दिला नसता। हे मी का म्हणतोय की बाळासाहेब ठाकरेचं निधन 2012 झालं। त्या निधना अगोदर प्रकृती त्यांची नरम गरमच होती, खालावलेली होती प्रकृती। त्याच्या अगोदरच म्हणजे तुम्हाला मी त्याचं हे सांगतो की उद्धव ठाकरेंवरती अँजिओप्लास्टी झाली होती पहिल्यांदा, तेव्हा ते लीलावतीमधनं घरी आले आणि काही दिवसांनी जुलैमध्ये 2012 साली बाळासाहेबांना लीलावतीत ॲडमिट करण्यात आलं। त्यांना श्वसनाचा त्रास होत होता, शरीराला सूज आली होती, बद्धकोष्ठता होती त्यांची शरीरात आणि त्यामुळे सगळा त्रास झाला होता त्यांना। त्यावेळी दसरा मेळावा जवळ आला होता, ऑक्टोबर महिना होता आणि बाळासाहेब दसरा मेळाव्याला हजर राहणार की नाही याची चर्चा सुरू होती। या दसरा मेळाव्याला मी स्वतः हजर राहिलेलो। त्यावेळी बाळासाहेबांचं एक कार्टूनचं व्यंगचित्रांचं पुस्तक प्रकाशित होणार होतं आणि बाळासाहेब हजर राहिले नाहीत, पण त्यांनी आपल्या शिवसैनिकांसाठी एक मेसेज पाठवला, ऑडिओ व्हिज्युअल मेसेज, आणि तो मेसेज
तिथे लावण्यात आला सभेत, आणि सभेमध्ये हजर असलेले शिवसैनिक आणि सामान्य माणूस हेलावून गेला. बाळासाहेब काय म्हणाले होते? ते म्हणाले, मुळात बाळासाहेबांची प्रकृती अशी झाली, म्हणजे कमकुवत झाली होती, कृश झाली होती, ते बघवत नव्हतं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना. आणि बाळासाहेबांचा आवाजावरही परिणाम झाला होता. जो खणखणीत आवाज तो तेव्हा दिसत नव्हता, आजारी होते, आणि शेवटचा काळ त्यांचा सुरू झाला होता. दुर्दैवाने बाळासाहेब म्हणाले, मला तुम्हा साऱ्यांना भेटायला, तुमच्याशी बोलायला, प्रत्यक्ष येण्याची इच्छा होती, पण माझी प्रकृती आता साथ देत नाहीये. हे ऐकून शिवसैनिक अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं, स्तब्ध झाले, शोकाकुल झाले. बाळासाहेबांनी आपल्या भाषणात मग पुढे म्हटलं की मला साथ दिली तशी साथ माझ्या मुलाला उद्धवला आणि नातवाला आदित्यला द्या. बाळासाहेबांनी मनसेचा किंवा असा काही राज ठाकरेंचा काही उल्लेख केला नाही त्यावर. पण त्यावेळी दादरमध्ये त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे शिवसेनेला पराभूत व्हावं लागलं. तेव्हा म्हणजे मला वाटतं महानगरपालिकेची निवडणूक झाली होती. शिवसेनेने तेव्हा असा आरोप झाला की शिवसेनेने आपला मोहरा हिंदुत्वाकडे वळून मराठीकडे पाठ फिरवली, अशी टीका सुरू झाली होती. बाळासाहेब म्हणाले, शिवसेनेने मराठी माणसाची साथ सोडली नाही. मराठी माणूस हा आमचा कणा आहे असं बाळासाहेब म्हणाले, आणि मराठी माणसाला अजिबात धोका दिला नाही. म्हणजे आज जे हे करतायत उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले असं म्हणून त्यांना नावं ठेवायची, हे जे एकनाथ शिंदे करतायत, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले नाही. आणि यांचं हिंदुत्व कसले, ते भाजपचं हिंदुत्व उधारी उसनवार केलेलं असं हिंदुत्व एकनाथ शिंदेचं. मी पुन्हा सांगतो, हिंदुत्वाशी काही संबंध नाही त्यांचा संबंध खोक्यांशी आहे. मी एखादा बदमाश माणूस, अट्टल गुंड माणूस, लुटारू माणूस, त्याला विचारलं की तुझा मार्क्सवादावरती विश्वास आहे, समाजवादावर का भांडवलशाहीवरती, तो म्हणाला की मला काय घेणं देणं, मला पैसे पाहिजेत फक्त, दुसरं काही नको आहे. असले हे लोक आहेत. तेव्हा त्यांच्याशी अशी वैचारिक चर्चा करण्यात काही पॉईंटच नाही, त्यांना त्याच्याशी काही संबंधच नाही त्यांचा. दुसरी गोष्ट मला जे सांगायची ती आहे की बाळासाहेब आणि बाळासाहेबांच्या वरती प्रेम व्यक्त करायचं, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी द्रोह केला असं म्हणायचं. तर आता मी तुम्हाला सांगतो, कारण उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी साथ केली म्हणून, तर मी तुम्हाला सांगतो की बाळासाहेबांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं, जी आणीबाणी काँग्रेसच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणली होती. हे लक्षात घ्या तुम्ही. बाळासाहेबांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं. एक प्रकारे काँग्रेसच्या विचारांना पूरक अशी भूमिका तेव्हा घेतलेली होती. तेव्हा काँग्रेसशी संगत केली म्हणजे सगळं संपलं, बाळासाहेबांशी द्रोह केला असं अजिबात नाही. आणि मी पुन्हा अनेकदा सांगितले की काँग्रेस आणि बाळासाहेब यांचे किती जवळचे संबंध होते, हे पुन्हा सांगितले. दुसरी गोष्ट की महाराष्ट्राचा स्वाभिमान शिवसेनेने जपला, म्हणजे बाळासाहेबांच्या असली शिवसेनेने. भाजपने मांडीवर घेतलेल्या नकली सेनेच्या बद्दल आपल्याला बोलायचं नाही. त्यांचा फक्त पैशाशी संबंध आहे, खोक्यांशी संबंध आहे, खोके सेना म्हणा त्याला. पण आता तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण पडला तर त्याबद्दल बाळासाहेब आवाज उठवायचे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या बाजूने बोलायचे. जेव्हा राज ठाकरे यांनी सातत्याने टीका सुरू केली आहे की एकनाथ शिंदेंवर, की बाळासाहेबांचं धनुष्यबाण होतं ते बाळासाहेबांनी कमावलेलं होतं, ते शिंदेने घेतलं, त्यांचं नाव घेतलं, हे चुकीचं होतं. याला उत्तर शिंदेने, एकनाथ शिंदेने देऊन राज ठाकरेंवरती टीका केली अप्रत्यक्ष. त्यांचं म्हणणं आहे की जो गहाण पडलेला होता, म्हणजे काँग्रेसकडे गहाण पडला होता जो धनुष्यबाण, तो आम्ही परत मिळवलेला आहे. अशा प्रकारचं उत्तर एकनाथ शिंदेनी त्यांना दिलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो की बाळासाहेब ते गहाण पडलेलं जे काही शिवधनुष्य हे यांनी घेतलेले, ते निवडणूक आयोगाशी संगनमत करून भाजपशी भाजपचं आणि निवडणूक आयोग यांचं संगनमत असल्यामुळे त्यांना हे शिवधनुष्य मिळालं. त्या पलीकडे काही नाही, त्यांचा त्या धनुष्याशी संबंध नाही.
तो धनुष्यबाण ते शिवधनुष्य उचलण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही, कारण त्यांच्यात वैचारिक कुठलीच ताकद नाही. नाहीतर महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प पळवले जात असताना ते गप्प बसले नसते. अमित शहा आणि मोदींपुढे नतमस्तक झाले नसते वारंवार ते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळी बाळासाहेबांनी कमळाबाई म्हणून टीका केली, टिंगल केली, ती केव्हा केली की जागांच्या बाबत अडेल तट्टूपणा भाजपने केला तेव्हा सुनावलं जाहीरपणे बाळासाहेबांनी की काही जागा तुम्हाला सोडायला लागतील, काही जागांवर तुम्ही हरलं तर आता म्हणजे तेव्हा शिवसेना आणि भाजपची ताकद कमी होते, त्या जागांवर आम्हाला उभं राहू दे, आम्ही हरू, आम्हाला का जागा देत नाही ते, आणि हे चालणार नाही, हे खपून घेतलं जाणार नाही असं बाळासाहेब सुनावत होते. खाजगीकरण असो, कोणाच्या नोकऱ्या जाणार असो, त्याबद्दल बाळासाहेब वाजपेयींचं सरकार असताना जाहीरपणे आवाज उठवत होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकनाथ शिंदे, मोदी आणि शहांपुढे त्यांच्या डोळ्यात डोळा भिडवण्याची त्यांची हिंमत नाही आहे, हे लक्षात घ्या. बाळासाहेबांना एकनाथ शिंदेची तुलनाच होऊ शकत नाही, पण तुम्हाला सांगतो हे. दुसरी गोष्ट अशी आहे की 2014 जेव्हा शिवसेना ही एक वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या, फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हा एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते झाले. पण महिन्याभरामध्ये शिवसेनेने आपला पवित्रा बदलला होता. आणि तो पवित्रा बदलला का? कारण कदाचित उद्धव ठाकरेंना तेव्हा भीती वाटत असेल की एकनाथ शिंदे यांना सत्तेची आस लागून राहिलेली आहे आणि ते कदाचित भाजप त्यांनाच आपल्यामध्ये सामील करून घेईल, ते आणि त्यांच्या टोळीला. ही शक्यता वाटल्यामुळे मग सरकारमध्ये सामील होण्याचा शिवसेनेने, म्हणजे उद्धव ठाकरेंची एकसंध शिवसेना होता, त्या शिवसेनेवरती त्यांनी निर्णय घेतला. आता एकनाथ शिंदेचं हे सगळं आपण बघितलं एकूण, हे सगळ्या गोष्टी. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो त्याचवेळी की ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या बद्दलचा गहिवर व्यक्त करून आठवणी काढून गळा काढतात, ते त्यांचा आणि बाळासाहेबांचा काहीही जवळचा संबंध नव्हता. 2004 साली उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचं तिकीट एकनाथ शिंदेने दिलं. त्याच्या अगोदर फारसा काही संबंध नव्हता बाळासाहेबांचा आणि त्यांचा, एकनाथ शिंदेचा. अनेक शिवसैनिक असतात, भेटीगाठी होत असतील तुरळक, पण त्या पलीकडे काहीही संबंध नव्हता त्यांचा बाळासाहेबांशी. त्यामुळे त्याबद्दल काहीतरी आठवणी काढायच्या, काही किस्से सांगायचे, त्याला काही तसा अर्थ नाही, कारण एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या जवळचे नव्हतेच कधी. उद्धव ठाकरे यांनीच त्यांना किंमत दिली आणि त्यांना नाव दिलं, त्यांना पदं दिली, सगळं स्वातंत्र्य दिलं. त्या उद्धव ठाकरेंच्या विश्वासाचा एकनाथ शिंदे यांनी घात केला. ज्या बाळासाहेबांनी सांगितलं की माझ्या उद्धवला आणि आदित्याला सांभाळा, ते सांभाळण्याच्याऐवजी त्यांना दगा दिला आणि शिवाय अत्यंत गलिच्छ पद्धतीने, वाह्यात पद्धतीने ते आणि त्यांचे सहकारी त्यांच्यावर त्यांची निंदा नालस्ती करत असतात. हे लक्षात घ्या. बाळासाहेबांचे वैरी हे एकनाथ शिंदे आणि त्यांची टोळी आहे, हे आपण लक्षात घ्या. यांचा हिंदुत्ववादाशी संबंध नाही, त्यांचा पैशाशी संबंध आहे. त्यांचा मराठी माणसाशी संबंध नाही, कारण त्यांचा गुजराती माणसाशी संबंध जास्त आहे. आता मी तुमचा माणूस आहे असं एकनाथ शिंदे मोदींना म्हणाले होते. बाळासाहेब ठाकरेंचा ते माणूस नाही, त्यांचा माणूस आहे, मोदींचा माणूस आहे एकनाथ शिंदे, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, नारायण राणे आणि राज ठाकरे हे एकमेकाचे मित्र आहेत. समान शत्रू म्हणजे उद्धव ठाकरे. आणि जे नारायण राणे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन उद्धव ठाकरेंवर टीका करतात, ते राज ठाकरे यांचे जवळचे मित्र आहेत, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्या प्रचाराला राज ठाकरे गेलेले होते. आणि आता बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला कमजोर करण्यासाठी म्हणून भाजपचे जे प्रयत्न चालले त्याला हातभार लावण्याचा प्रयत्न मनसे करते. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. नारायण राणेंचा म्हणजे 2005 साली राजीनामा दिला, शिवसेनेचे बाहेर पडले, त्यावेळी पोटनिवडणूक झाली आणि त्यामुळे बाळासाहेबांचं वय झालं होतं, प्रकृतीचे तक्रारी सुरू झाल्या होत्या. त्यावेळी मला वाटतं बाळासाहेबांच्या म्हणजे राज ठाकरे तेव्हा प्रचार सभेला गेले.
ते गेले त्या रस्त्यामध्ये राणेंच्या समर्थकांनी काय सांगितलं, ये अंदर की बात है, राज हमारे साथ है. राज ठाकरे बाहेर पडले नव्हते तोपर्यंत, पडल्यानंतर काही दिवसांनी पडले. पण त्यांना कल्पना आली होती की राज ठाकरे आता बाहेर पडणार. आणि राजने तेव्हा कणकवलीत सभा घेतली, शिवसेनेच्या बाजूने, म्हणजे एक प्रकारे नारायण राणेंच्या विरोधात सभा घेतली. पण पाठदुखीचं कारण सांगून त्याने आपला दौरा अर्धवट टाकला आणि ते परत. आणि त्यावेळी मग बाळासाहेबांना पत्रकार भेटले असता तेव्हा ते बाळासाहेबांना लोकांनी विचारले काय चालेल शिवसेनेमध्ये, काही मतभेद आहेत का. तेव्हा बाळासाहेब म्हणाले की शिवसेना सध्या उद्धव सांभाळतो. हे 2005ची गोष्ट आहे. बाळासाहेब हयात असताना उद्धव ठाकरे समर्थपणे सांभाळत होते पक्ष. आणि उद्धव मी सल्लागाराच्या भूमिकेत आहे, म्हणजे तोच बघतोय आता, तेव्हा त्याच्या मनाप्रमाणे मर्जीप्रमाणे निर्णय होणार असं सांगून टाकलं. आता त्यानंतर ठाण्यामध्ये एका सभेमध्ये म्हणजे राज ठाकरे कणकवलीला आले तेव्हा ते म्हणाले की मालवणच्या पोटनिवडणुकीच्या वेळी माझ्यावर हल्ला करण्याचा कट झाला होता, असा आरोप राज ठाकरेंनी केला. आणि म्हणून मी प्रचार दौरा अर्धवट टाकून निघालो. त्यांचा बोट कोणी हल्ला हा घडवला असं त्यांच्या मनात होतं किंवा त्यांचा आरोप होता याचा अंदाज आपण बांधू शकतो. त्यापुढे त्यांनी त्याबद्दल कुठलेही पुरावे दिले नाहीत. नंतर त्यावेळी बाळासाहेब अतिशय चिडले आणि म्हणाले की असा दुर्दैवी आरोप करण्या इतक्या खालच्या पातळीला राज जाऊ कसा शकतो असं ते म्हणाले. रमेश किणी प्रकरणात शिवसेना आणि उद्धवने खंबीरपणे राजची पाठराखण केली असं बाळासाहेब म्हणाले, स्वतः बाळासाहेब म्हणाले. नंतर जसं मी तुम्हाला सांगतो की शरद पवार संकटात, राजकीय संकटात जेव्हा सापडले, अजितदादांनी दगा दिला, तेव्हा सुप्रियाताई, बाकीचे सहकारी आणि युगेंद्र, श्रीनिवास पवार हे त्यांच्या बाजूला उभे राहिले, त्यांच्या मागे उभे राहिले. दगा कोणी दिला? अजितदादांनी सर्व फायदे उपटणाऱ्या त्यांच्या टोळीने शरद पवारांना दगा दिला. आता बघा, म्हणजे शरद पवार आणि बाळासाहेब हे दोस्त. या बाळासाहेबांच्या या दोस्तावर सगळ्यात जास्त टीका कोण करते तर राज ठाकरे. आणि कारण ते उद्धव ठाकरे शरद पवारांबरोबर गेलेत म्हणून ती टीका. ज्या शरद पवारांची प्रकट मुलाखत घेण्याबाबत एक उत्साह दाखवला होता राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी, पण त्यांची आता बाजू बदललेली हे आपण लक्षात घ्या. आता ज्यावेळी राज ठाकरे बाहेर पडले किंवा पडण्याच्या विचारात होते तेव्हा बाळासाहेबांनी संजय राऊत आणि मनोहर जोशींना काही मध्यस्थी करायला त्यांच्याकडे पाठवलं. तेव्हा संजय राऊतांच्या कारवरती हल्ला झाला होता, त्यांच्या गाडीची मोडतोड करण्यात आली होती, हे लक्षात घ्या. बाळासाहेबांनी आपला प्रतिनिधी म्हणून ज्या संजय राऊतांना पाठवलं होतं त्यांच्या गाडीची मोडतोड झाली होती. हे कुठले बाळासाहेबांवरचे प्रेम व्यक्त करतात? बाळासाहेबांचे असे विचार होते? राज ठाकरे म्हणतात की बाळासाहेबांचा वारसा हा काही एखाद्या घराण्याचा वारसा आणि विचारांचा वारसा आहे, तो म्हणजे एक प्रकार माझ्याकडे उद्धवजींकडे नाही असं म्हणायचं. पण या प्रकारचा वारसा तुम्ही घेतला? गाडीची मोडतोड संजय राऊतांची केली, म्हणजे त्यांनी नाही, त्यांच्या कोणी समर्थकांनी केली. नंतर 27 नोव्हेंबर 2005ला कृष्णकुंज समोर, म्हणजे राज ठाकरेंचं घर, ते म्हणाले की माझं भांडण विठ्ठलाशी आजूबाजूच्या बडव्यांशी, विठ्ठलाशी नाही आजूबाजूच्या बडव्यांशी आहे, ज्यांना राजकारणातलं ABC कळत नाही त्यांच्याशी आहे. म्हणजे कोणाशी आहे की उद्धव ठाकरे असतील किंवा मिलिंद नार्वेकर असतील, बाकीचे त्यांच्या मनात कोण असतील ते. आता बघा की उद्धव ठाकरे यांना राजकारणातलं जर ओकाट हो कळत नसतं तर त्यांनी शिवसेना त्यानंतर टिकवली ना. स्वतंत्रपणे निवडणुका, भाजप स्वतंत्रपणे निवडणुका लढवताना चांगल्या जागा मिळवल्या उद्धवजींनी. 2017मध्ये मुंबई महानगरपालिकेत करून दाखवलं त्यांनी, यश मिळवलं स्वतःच्या ताकदीवरती. 2012 साली मिळवलं. आता काही जण सहकारी सोडून गेले, पण मग राज ठाकरे म्हणतात की त्यांच्या हाताखोनी एवढे सोडून गेले, पण त्यांना कळलंही नाही. उद्धव ठाकरेंना गद्दारी करून जे लोक सोडून गेले त्यांना कळलंही नाही. पण राज ठाकरे यांचे सुद्धा अनेक सहकारी सोडून गेले त्यांना. काही जण भाजप गेले, काही अन्य पक्षात गेले. त्याचं काय?
आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जास्त विस्तार ग्रामीण भागात विस्तार केला, तर अनेक ठिकाणी विस्तार केला. उद्धव ठाकरेंमध्ये काही दोष नाहीत का? आहेत. कुठल्याही माणसात असतात. त्यांच्या नेतृत्वात काही त्रुटी नाहीत का? आहेत. पण मग राज ठाकरेंचं काय स्वतःचं? त्यांनी स्वतःच्या पक्षाचा केवळ एकच आमदार आहे ना, हेही लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट की राज ठाकरे हे म्हणाले की बाळासाहेबांना जे शेवटच्या काळामध्ये तळकट तेलकट बटाटेवडे खाऊ घातले त्याचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला. आणि ते म्हणाले की मी शेवटच्या दिवसात बाळासाहेबांना मी त्यांना माझ्या घरून चिकन सूप पाठवत असे. हे जी गोष्ट आहे अतिशय व्यक्तिगत गोष्ट आहे. राज ठाकरे यांच्यावरती बाळासाहेबांचं प्रेम होतं, राजचं त्यांच्यावरती भक्ती होती, पण ही अतिशय खाजगी गोष्ट. आपण काहीतरी करून दाखवलं आणि हे जगजाहीर करणं, एखाद्याला काही मदत केली तर एका हाताचं दुसऱ्या हाताला कळू देता कामा नये. पण अशा प्रकारे जगजाहीर करणं हे मराठी माणसाला आवडलं नाही, हे लक्षात घ्या. ज्या बाळासाहेबांबद्दल इतकं प्रेम व्यक्त केलं जात होतं मनसेकडे, त्या दादरमध्ये मनसेचे नगरसेवक आले आणि शिवसेनेचं तिथे एका निवडणुकीमध्ये फटका बसला शिवसेना. हे बाळासाहेबांना लागलं होतं. 2009 साली नितीन सरदेसाई निवडून आले आणि त्यानंतर मग 2014 मध्ये आणि 2019 मध्ये शिवसेनेचा आमदार तिथे निवडून आला. त्यानंतर नगरसेवक आले. पण शिवसेनेने एकसंध शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचे दुःख झालं, त्या दुःखाचा, त्या अपमानाचा एक प्रकारे बदला घेण्याचं काम केलं. आणि म्हणून आजही दादरमध्ये मनसेला आणि सदा सरवणकरांनी दगा दिला. ज्या राज ठाकरे यांनी आपल्या काकावरती काकांचा पक्ष जो आहे त्या पक्षामधून बाहेर पडले, ते मराठी माणसांची मतविभागणी झाली. आणि आता तर उद्धव ठाकरेंना सांभाळा असं म्हणणाऱ्या बाळासाहेबांच्या हाकेला किंवा प्रतिसाद देण्याच्याऐवजी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे त्यांच्या विरोधात गेलेलेत आणि विरोधात राजकारण करतात, हे आपण लक्षात घ्या. म्हणजे बाळासाहेबांनी ज्यांना आदित्य आणि उद्धवला सांभाळा, त्याचबरोबर मराठी माणसाला सांभाळा, दादरला सांभाळा, महाराष्ट्राचा स्वाभिमान तुम्ही जो आहे तो जपून ठेवा. याच्या विपरीत वर्तन जे आहे ते मोदी शहांच्या बाजूला जाऊन एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे करतायत, हे आपण लक्षात घ्या. माझा मुद्दा काय तो लक्षात घ्या. नंतर तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी झाल्या की एकनाथ शिंदेंच्या भाषणात जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त भाग, सगळा जो हल्ला असतो तो काँग्रेस राष्ट्रवादीच्या ऐवजी उद्धव ठाकरे हा असतो टार्गेट. राज ठाकरे यांचं टार्गेट उद्धव ठाकरे असतं. आणि याचे जे दिग्दर्शक आहेत, ज्याचा स्क्रिप्ट रायटर आहेत, ते देवेंद्र फडणवीस आहेत, हे आपण लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीस यांचे जे काय म्हणतात नियंते आहेत, रिमोट कंट्रोल तो मोदी शहांच्या हातात आहे. म्हणजे मोदी शहांच्या जे वाटतंय त्या पद्धतीने दिल्लीवरचे हे राज्यकर्ते एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या माध्यमातून शरद पवार आणि मुख्यतः उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत आहेत. हा मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे, अस्मितेचा प्रश्न आहे. आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायचं आणि बाळासाहेबांचाच घात करायचा एक प्रकारे. आज बाळासाहेब असते तर बाळासाहेबांच्या हातात एक जोडा असता कोल्हापुरी. त्या कोल्हापुरी जोड्यानी त्यांनी कोणाकोणाला सरळ केलं असतं याचा तुम्ही विचार करा. आणि म्हणून बाळासाहेबांची आठवण ठेवून मराठी माणसांनी आणि अन्य महाराष्ट्रीयन लोकांनी महाराष्ट्राचं हित बघणाऱ्या लोकांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. या गुजराती जे सम्राट बनलेले आहेत देशाचे, त्यांच्या तालावर नाचणारे जे गुलाम आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, त्यांना अद्दल घडवली पाहिजे. बाळासाहेब ठाकरे
यांचा वारसा जो आहे तो उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांच्या पक्षाकडे, तो वैचारिक वारसा आहे, तो प्रत्यक्ष वारसा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. बाळासाहेबांच्या नावाने गळा काढणाऱ्या लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं हे हिताचं आहे. एवढंच सांगतो आता. आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा यूट्यूब चॅनल जरूर बघा, शेअर करा. धन्यवाद.